गेल्या काही दिवसापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की 25 लाख रुपये निधीच्या संदर्भात मी मंजूर करून देईन आणि तो जर देता आला नाही ते माझ्या स्वतःच्या पदरचे देईन, पण निधी मंजूर करून दिला, कामाला सुरुवात झाली. विरोधकांचा कंट्रोल असल्याशिवाय काम देखील चांगलं होत नाही, पण त्यामध्ये प्रामाणिकपणा असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि ही योजना लागू होऊ नये म्हणून पहिल्याच महिन्यामध्ये जर कोर्टात असेल तर ते काँग्रेस सरकार गेलं होतं, पण कोर्टानं त्यांना फटकारलं आणि 5 महिने सलगी योजना या ठिकाणी आपल्या 3 कोटी भगिनींना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8,500 कोटी रुपयाचं चलन या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले. पूर्वी बघा गेले काही दिवस काही वर्ष असंच चालू होतं, दिवाळी कशी गेली अशीच गेली, पण यावेळची दिवाळी निश्चितपणे चांगली गेली मला या ठिकाणी वाटतं आणि त्याचं सर्व श्रेय हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जातं. आणि म्हणून या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने देखील आमचा तेवढाच प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आलेला आहे आणि या विरोधात विरोधकांच्याकडे बोलायला काहीच नाही आहे. विकासावर बोलण्यासाठी काही नसल्यामुळं वेळोवेळी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून सुरू आहे. आणि त्यासाठी IT पार्क या ठिकाणी आल्यानंतर आणि चांगल्या कंपनी या ठिकाणी आल्यानंतर आपली बाहेर गेलेली जी मुलं आहेत ती या ठिकाणी निश्चित येतील याची मला खात्री आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. गेल्या काही दिवसापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की 25 लाख रुपये निधीच्या संदर्भात मी मंजूर करून देईन आणि तो जर देता आला नाही ते माझ्या स्वतःच्या पदरचे देईन, पण निधी मंजूर करून दिला, कामाला सुरुवात झाली. परत एकदा तालमीच्या बाबतीत मी आज या ठिकाणी बोलत असताना आचारसंहितेचा थोडं भान ठेवून एवढंच सांगतो की ही तालीम पूर्ण करण्यासाठी जे काय करावं ते लागेल ते करेन, पण ही तालीम पूर्ण करून देईन. मंगळवार पेठ आपली फुटबॉल आणि मंगळवार पेठ याचं एक वेगळं नातं आहे. सुबराव गवळी तालमीचं देखील फुटबॉल क्लब आहे. अनेक चांगले तरुण या ठिकाणी फुटबॉल खेळतात. मला वाटतं बाहेरच्या देशामध्ये देखील गेले असतील आणि म्हणून वेळोवेळी फुटबॉल टीमचं देखील आपल्याला काही ना काही अडचणी असतात. कैलासवासी चंद्रकांत जाधव अण्णा यांनी अनेक वेळा आपल्या सर्व फुटबॉल टीमना मदत केलेली आहे. आम्ही देखील प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये फुटबॉल टीमला देखील बळकटी मिळेल यासाठी आपला विशेष प्रयत्न राहील. आपल्या सर्वांना माहित आहे या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव शिवसेनेचे संसदीय नेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आणि हे आले असताना फुटबॉलच्या अकॅडमीच्या बाबतीत मी त्यांच्याशी चर्चा केली होती. मुंबईतील एक प्रख्यात आर्किटेक्ट तेंडुलकर हे यांना त्यांनी नेमलं. फुटबॉल अकॅडमी 500 फुटबॉलपट्टूंची त्या ठिकाणी निवासी अकॅडमी करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आणि ह्याला आता मूर्त स्वरूप येईल. काही दिवसातच त्याला मंजुरी मिळेल आणि एक फुटबॉलला वेगळी दिशा या कोल्हापूरला मिळेल अशी मी या ठिकाणी आपल्याला खात्री देतो. विरोधकांचा कंट्रोल असल्याशिवाय काम देखील चांगलं होत नाही, पण त्यामध्ये प्रामाणिकपणा असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. रंकाळ्याच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बऱ्याच लोकांनी विरोध केला. आम्ही ठरवलं की आपण उद्घाटन नाही आणि मग रंकाळ्याचं जसं काम सुरू झालं तसं तसं रंकाळ्याचं देखणं स्वरूप पुढे यायला लागलं आणि आज आपण पाहता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रंकाळ्याचे 1-2 तरी व्हिडिओ असतील असं मला या ठिकाणी वाटतं. मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. व्यापार वाढलेला आहे, फेरीवाल्यांचा धंदा बिझनेस वाढलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनी देखील आहेत. खरं म्हणजे आज आम्ही हा देखील विश्वास द्यायला आपल्याला आलेलो आहोत. गेली 5 महिने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू आहे आणि ही योजना लागू होऊ नये म्हणून पहिल्याच महिन्यामध्ये जर कोर्टात असेल तर ते काँग्रेस सरकार गेलं होतं किंवा काँग्रेसचे नेते गेले, पण कोर्टानं त्यांना फटकारलं आणि 5 महिने सलगी योजना या ठिकाणी आपल्या 3 कोटी भगिनींना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 लाख भगिनींना योजना सुरू आहे. 5 महिने या योजनेचा लाभ आमच्या या भगिनी घेतात आणि 8,500 कोटी रुपयाचं चलन या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. पूर्वी बघा गेले काही दिवस काही वर्ष असंच चालू होतं, दिवाळी कशी गेली अशीच गेली,
पण यावेळची दिवाळी निश्चितपणे चांगली गेली मला या ठिकाणी वाटतं आणि त्याचं सर्व श्रेय हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जातं. आता आम्ही सांगितलं ही योजना सुरू आहे, निवडून आल्यावर आम्ही 2100 रुपये या योजनेचे देतो, तर आता काँग्रेसनं 3000 देतो म्हणून सांगितलं. पण माझी सर्व भगिनींना या ठिकाणी विनंती आहे, कुणाचं ऐकायचं? तर ज्यानं पहिल्यांदा कधी काही दिलेलं असते त्याचं ऐकावं. नुसत्या आपण म्हणतो ना वाफा, तोंडच्या वाफा करणारी बरेच जण असतात. म्हणून सन्माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी आपला विश्वास प्राप्त केलेला आहे. 5 हप्ते सुरळीत आपल्याला दिलेले आहेत. हे कल्याणकारी योजनांचं राज्य आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लेक लाडकी असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, अंत्योदयच्या माध्यमातून आनंदाचा शिधा असेल, 3 सिलेंडर जे काय आहेत ते असतील, शेतकऱ्यांना एकर कमी महिन्याला वर्षाला 12,000 रुपये असेल ते आता 15,000 रुपये आपण करतोय. मुलींना उच्च शिक्षण मोफत असेल, युवकांसाठी कौशल्य विकास योजना असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि म्हणून या शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने देखील आमचा तेवढाच प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आलेला आहे आणि या विरोधात विरोधकांच्याकडे बोलायला काहीच नाही आहे. विकासावर बोलण्यासाठी काही नसल्यामुळं वेळोवेळी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून सुरू आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, मला असं वाटतं की भगिनी तर निश्चितपणे हे काँग्रेस तेवढं जवळ नको असं म्हणत आहेतच, पण आपण सर्वांनी देखील या ठिकाणी ज्या काही बदनामीकारक आमच्याविषयी मजकूर पसरवला जातो त्याकडे लक्ष देऊ नये. कारण ह्यांना देखील पालकमंत्री होण्याचा योग आला होता, मंत्री होते, महापालिकेची सत्ता हयात त्यांच्याकडे आहे, पण कधी या शहराचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. मग आपल्या पुढे कोणतरी जातोय म्हटल्यावर अशा पद्धतीने बदनाम करण्याचं षडयंत्र हे या काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून या ठिकाणी होतंय. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास करण्यासाठी, म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासून शहर सुधारण्यासाठी आपला एक DPR तयार आहे. ज्या पद्धतीने क्रीडांगणं असतील, बाग बगीचे असतील, शहरातील ओव्हरब्रिज असतील, अंडरपास असतील, सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. हद्दवाढा हा विषय गंभीर आहे, तो देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. आत्ताच सन्मान्य ताईंनी या ठिकाणी सांगितलं की IT पार्कचा विषय जो अण्णा या ठिकाणी हयात असताना त्यांनी घेतला होता, शेंडा पार्काला 35 एकर जागेमध्ये आपण IT पार्क उभं करतोय आणि निव्वळ IT पार्क उभं राहून मोठ्या कंपनी येणार नाहीत. त्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 200 करोड रुपयाचा टेक्नॉलॉजी पार्क देखील कोल्हापुरात देण्याचं जाहीर केलेलं आहे की जेणेकरून चांगल्या कंपनी येतील, युवकांना नोकऱ्या चांगल्या मिळतील. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काही दिवसापासून एक सामाजिक समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आई वडील या ठिकाणी राहतात, मुलांना या ठिकाणी चांगल्या नोकऱ्या नसल्यामुळे मुलं बाहेरच्या देशात असतात, काही मुंबई, पुणे, मद्रास, चेन्नई या ठिकाणी असतात. आणि मग आई वडिलांना बघायला देखील कोण नाही आणि त्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला देखील कोण नाही. आणि म्हणून आई वडील अशाच पद्धतीने त्यांचं कधी काय होते कळत नाही. मुलगा फॉरेनला असला, सून फॉरेनला असली, मुलगी फॉरेनला असली तर आई वडील गेले वरती देवासे झाले तरी ते मुलं या ठिकाणी येऊ शकत नाहीत. आणि त्याचबरोबर मुलं देखील जरी वेगळी राहत असली तर ती त्या ठिकाणी सुखानं राहू शकत नाहीत. कधी नवरा बायको म्हणल्यावर भांडण आलं, ते भांडण थांबवण्यासाठी देखील घरात कोणतरी एक मोठी व्यक्ती लागती. आणि म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळं राहिल्यामुळे डिवोर्सचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आणि त्यासाठी IT पार्क या ठिकाणी आल्यानंतर आणि चांगल्या कंपनी या ठिकाणी आल्यानंतर आपली बाहेर गेलेली जी मुलं आहेत ती या ठिकाणी निश्चित येतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून एकंदरीतच शिंदे सरकारचं आपण काम जर पाहिलं तर मोठे मोठे उद्योग देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं विरोधक काही जर बोलत असतील, या योजना बंद होणार अशा पद्धतीनं काही भूलथापा मारत असतील, संभ्रम पसरत असतील तर कुणीही त्याचा विश्वास ठेवू नये. कारण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, इन्कम वाढवलेला आहे आणि त्यातून मग या योजना दिलेल्या आहेत. गेली अनेक वर्ष संपूर्ण आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात. मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणारी निवडणूक ही आपल्या देशाच्या दृष्टीनं, आपल्या राज्याच्या दृष्टीनं, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असून
आपण सर्वांनी मला परत एकदा येत असलेल्या या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्यावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.